नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशेष्यते। प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थमहं सच मम प्रियः। मग चौथे याच्या ठाई काहीची करणे नाही। मनोनी भक्त एक पाही ज्ञानी याजो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। भगवत शरणागती करणारे मायेतून तरुण जातात, परंतु पाप कर्म करणारे अविवेकी नराधम ज्यांचं ज्ञान मायेनं अपहरण केलेलं आहे किंवा आसुरी प्रकृतीचा अंगीकार करणारे मात्र भगवत शरणागती करत नसल्यामुळे ते माया नदीतून तरुण जात नाही। भगवान म्हणतात, हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया। मायेनं ज्यांना ग्रस्त केलेलं आहे त्यामुळे ते माझी शरणागती करत नाही। म्हणून ते माते चुकले, ते सर्वजण चुकलेले आहेत किंवा माझ्यापासून विन्मुख झाले आहे। परंतु एक 4 जणांचा प्रकार असा आहे की ज्यांनी स्वतःचं आत्महित हे वृद्धीला प्राप्त करून घेतलं। त्यापैकी पहिला आर्त, दुसरा जिज्ञासू, तिसरा अर्थार्थी आणि ज्ञानी या चौथा। हे 4 भक्त माझी भक्ती करतात। चतुर्विधा भजन्ते मां जना सुकृतिनोर्जुन। आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ। मागच्या 9व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये त्या भक्तांच्या फक्त नावाचा उल्लेख केला आणि मग 10व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये त्या भक्तांचं लक्षणासहित प्रतिपादन ज्ञानोबाराय पुढे करतात। या 4 भक्तापैकी ज्ञानी भक्त हा सर्वदा माझ्यामध्ये स्थित झालेला आहे। याचा अर्थ त्याच्या जीवनामध्ये संकट आलं किंवा न आलं, त्याच्या जीवनामध्ये धनकामना निर्माण झाली अथवा न निर्माण झाली, अशा कोणत्याही निमित्ताचा आधार न घेता तो सर्वदा निष्काम भगवंताची भक्ती करत असतो। त्याच्या भक्तीला उपचाराची आवश्यकता नाही किंवा त्याच्या भक्तीला कोणत्याही आलंबनाची गरज नाही। त्याची भक्ती निरुपचार आहे। ज्याप्रमाणे गंगेचा ओघ मिळवून मिळतची असे, समुद्री गंगाजळ जैसे मी होनी मज तैसे सर्वस्वे भजती। किंवा का वर्षा काळी सरिता जैसे चढो लागी पंडसुता तैसे निच नवी भजता श्रद्धाही दिसे। त्याच्या श्रद्धेमध्ये भक्तीमध्ये कधी अंतराय किंवा खंड होत नाही। मग अनुकूल काल असो अथवा प्रतिकूल काल असो, विपन्न अवस्था असो अथवा संपन्न अवस्था असो, तो वैभवात असो नाहीतर दारिद्र्यामध्ये असो, त्याच्या भक्तीमध्ये कोणताही घटक प्रतिबंध करू शकत नाही। म्हणून त्याला नित्ययुक्त शब्द वापरला, जो अनन्य भक्ती करतो। म्हणून या 3 भक्तापेक्षा सुद्धा हा 4था ज्ञानी भक्त विशेष आहे। कारण काय? कारण तो ज्ञानी असणारा भक्त मज परमात्म्याला स्वतःचा आत्मा मानतो आणि मग आत्मस्वरूपावर आपलं सर्वात जास्त प्रेम असतं। इयमात्मा परानंदः परप्रेमास्पदं यतः मानभुवं हि भूयासं इति प्रेम आत्मनि ईक्षते। इतरावर केलं जाणारं प्रेम हे आपल्यासाठी असतं, पण आपल्यावर केलं जाणारं प्रेम इतरांसाठी नसतं, ते आपल्यासाठीच असतं। निरुपचार प्रेमाचा जो विषय असतो त्यालाच आत्मा असं म्हणतात आणि म्हणून तो असणारा ज्ञानी भक्त मज परमात्म्याला स्वतःचा आत्मा मानतो। म्हणजे त्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ब्रह्मरूपाने ज्ञान झालेलं आहे आणि म्हणून ब्रह्मस्वरूप असणारा मी देखील त्याला तो माझा आत्मा आहे असं मानतो। सच मम प्रियः, तो सुद्धा मला अत्यंत प्रिय आहे। मनुष्याचं जे प्रेम असतं ना, हे स्वतःवरच असतं। इतरावर प्रेम कधीच मनुष्य करत नसतो। स्वतःवर आत्मनस्तो कामाय सर्वं प्रियं भवती, शास्त्रातला सिद्धांत आहे। सर्वात जास्त प्रेम असतं आपलं आत्म्यावर। त्या गोपिकांचा असणारा संवाद भगवंताशी झाला ना, भगवंतांनी त्यांना परीक्षा घेण्याकरता विचारलं, अगं घरी तुम्ही सर्वांचे पती आहेत, त्या पतीची सेवा करायची सोडून दिली आणि तुम्ही मात्र या प्रसंगाला इथं आलात। त्या सगळ्या गोपिकांनी सांगितलं, भगवान आपण सगळे आमच्या आत्मा आहात,
आमच्या सर्वांचा हा भाव आहे की सर्वात्मा तुम्ही असल्यामुळे तुमच्यावर आमचं जे प्रेम आहे ते आत्मस्वरूपावर केलं जाणारंच प्रेम आहे. या प्रेमामध्ये कोणताही अन्यथा विचार नाही. प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं सच मम प्रियाहा. तो ज्ञानी महात्मा माझ्यावर प्रेम करतो, आत्मस्वरूप असणारा मीही त्यांना मानतो, असा हा विचार सांगितला. आर्त भक्त हा जीवनातल्या संकट निवारणाच्या निमित्ताने भगवंताची भक्ती करतो. जिज्ञासू भगवत तत्वाला जाणण्याच्या इच्छेने भक्ती करतो. आणि अर्थप्राप्तीची अपेक्षा असणारा हा तिसरा अर्थार्थी भक्तसुद्धा अर्थकामनेनं देवाची भक्ती करतो. हा विचार आपण काल विस्ताराने पाहिला. आता तिघांचा विचार झाल्यानंतर परिशेष न्यायाने चौथा भक्त शिल्लक राहतो. जर अनेकाचा समूह असेल आणि अनेकांच्यामधून जर सर्वांची व्यावृत्ती केली तर शिल्लक राहणारा जो असतो की नाही, त्याच्या नावाचा उल्लेख जरी नाही झाला तरी परिशेष न्यायाने त्याचा उल्लेख होतच असतो. इथे चौथा भक्त म्हटला आहे म्हणजे ज्ञानीच भक्त आलेला आहे की नाही. पहिला, दुसरा आणि तिसरा यांची व्यावृत्ती केल्यानंतर जो उर्वरित राहतो तो चौथा शिल्लक राहत असतो. याला परिशेष न्याय असं म्हणतात. लक्षणं ही व्यावृत्त करण्यासाठीच असतात आणि मग लक्षणाच्या माध्यमातून जर एखाद्याचं निवारण केलं त्याला ते व्यावृत्ती किंवा निषेध असं म्हणतात. तर शिल्लक राहणारं एक अवशिष्ट तत्त्व राहत असतं. जसं की ज्ञानेश्वरीमध्ये 1-2 उदाहरणं आलेली आहेत, तसे बरेच आले आहेत, पण आपल्या परिचयाचं एक उदाहरण कायमचं आपण पाहत असतो. एका कन्येचं लग्न झालं, ते काही जाण्या येण्याचे प्रसंग असतात, ते माहेरी निघून गेले. त्याला आणण्यासाठी नवरदेवाने जायचं नसतं, त्या भावकीतल्या लोकांनी जायचं असतं. पण भावकीचे लोक म्हणे आता पाऊस पडला, जायला वेळ नाही. मग आता नवरदेवाला जावं लागलं. मग आता त्या वधूचं लग्न झालेलं, पण तिच्या मैत्रिणी त्या लग्नामध्ये हजर नव्हत्या. त्यामुळे त्यांनी आपल्या मैत्रिणीचा वर काही डोळे भरून पाहिलाच नाही. असं पाहिला नवरदेव काय त्याला पाहायला भेटला नाही. त्या नवरदेवाचे पण त्या गावात बालपणीचे काही मित्र होते, का त्याचं मामाचंच ते गाव होतं, याचा असू द्या ते त्यामुळे त्याचं लग्न तिथं झालं आणि बाळपणातले काही मित्र होते, ते मित्रही त्याला भेटायला सासूरवाडीमध्ये आले. तिचं माहेर आहे आणि त्याची सासूरवाडी आहे, मामाचंच घर आहे. मग मैत्रिणी विचारलं म्हणे का गं, लग्न तर फार थाटामाटा झाला असं आम्ही ऐकलं, आता अल्बम पाहून फायदा का, त्याच्यात आमचा फोटो नाही, पण तुझा नवरदेव कोणता आहे. जुन्या काळामध्ये सुविधा नव्हती ना फोटोची, तिने जुन्या काळातलं उदाहरण आहे. तिने विचारलं समोर 5-6 पती व्यक्ती बसलेले आहे, यापैकी तुझा खरा पती कोणता आहे. कारण पती तर एकच आहे की नाही, पती परमेश्वर आहे. मग त्या सगळ्यांनी तिला प्रश्न विचारल्यानंतर तिने सांगायला प्रारंभ केला, तो पहिल्या क्रमांकाचा आहे ना, तो माझा पती नाही. असं करत करत 6 पुरुषांच्यापैकी 5 जणांची तिने व्यावृत्ती केली. आता 5ांची व्यावृत्ती झाल्यानंतर शिल्लक कोण राहिला, तिचा खरा पतीच राहिला. पण त्या पतीचा उल्लेख तिने केला नाही. याला शास्त्रामध्ये परिशेष न्याय असं म्हणतात. इतरांची व्यावृत्ती केल्यानंतर जे शिल्लक राहिलं तर त्याचा निश्चय करावा लागतो. जैसे न सांगणेवरी बाळापती शुरूप करी, बोल निमाले पणे विवरी अचर्चाते. याला परिशेष न्याय असं म्हणतात. तसं आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी यांचा विचार एका ओळीमध्ये झाल्यानंतर आता परिशेष न्यायाने पुढे जो विचार येणार आहे तो ज्ञानी भक्ताचाच येणार आहे, अर्थात चौथ्या भक्ताचा येणार आहे. किंवा परिशेष न्यायाचं आणखीन एक उदाहरण आपल्या संस्थेमध्ये घडलं आहे. आता ज्यांचा पुण्यतिथी 16 माऊलींच्या मंदिरामध्ये साजरा होतो की नाही, असे गुरुनाम गुरुशील मारुतीबुवा गुरव ते अध्यापकांनी कसं असावं या बाबतीतलं एक आदर्श उदाहरण आहे. बरं, अध्यापकाच्या अनेक प्रकारच्या भूमिका असतात. साधकाला प्रसंगी त्यांनी लाडही केला पाहिजे आणि हिताच्या बाबतीमध्ये साधकाला ताडं नाही केलं पाहिजे. लाड कशाचा करावा साधकांचा, अन्नदानाचा करावा, त्याला ग्रंथ पुरवावे, त्याच्या भोजनाची काळजी घ्यावी, इथपर्यंत साधकांचा लाड आहे. पण साधक जर विलासी आणि आळसी झाला तर त्याला ताडण केलं पाहिजे. हे सुद्धा अध्यापकाचं कर्तव्य आहे. बरं, म्हणून त्यांना विचारलं मारुती बाबांना कोणी की तुम्ही दररोज सकाळी 3 वाजता इंद्राणीचं स्नान करता, माऊलींच्या समाधीचा अभिषेक करता आणि मग आळंदीतल्या धर्मशाळेचा असणारा जो उंबरा आहे त्याच्यावर पाणी का बरं अर्पण करतात, काय भावना असेल. मारुती बाबांनी उत्तर दिलं, मारुतीबाऊ गुरव
बाबांनी उत्तर दिलं, इथं येणारे हे सगळे माऊलींचे लेकरं आहेत आणि यापैकी भविष्य काळामध्ये कोण सिद्ध महात्मा होईल सांगता येणार नाही. म्हणून त्या सिद्ध महात्म्याचं वास्तव्य ज्या धर्मशाळेमध्ये होतं आहे, त्या धर्मशाळेच्या उंबऱ्याला पाणी अर्पण काय भाव असेल, काय उदार भूमिका असेल. आता पाणी अर्पण करणारे मारुती बाबाच आहे. धर्मशाळेमध्ये विद्यार्थी झोपलेले आहे, जागे करताना त्यांच्या पाठीमध्ये लत्ता प्रहार करायचा. काही लोकांनी विचारलं, का हो तुम्ही तर आत्ताच तर धर्मशाळेला पाणी घातलं आणि विद्यार्थ्यांना तर उभं का जागं करत असताना तुम्ही शिस्तीचं फार ताडण करता. म्हणे केलंच पाहिजे, कारण जर यांना आता शिस्त नाही लागली तर भविष्यात कधीच लागणार नाही. म्हणून प्रसंगाला कडकही राहिलं पाहिजे आणि प्रसंगाला मायाळूसुद्धा झालं पाहिजे. या अध्यापकाच्या भूमिका आहेत. लाड कोणता? जेवणाचा. असा फाजील लाड करू नये. नाही म्हणे मी त्याला रिचार्ज करून दिलं, हे लाड चांगले नाही. हे लाड आहे का विद्यार्थ्याचे? लाड कोणता असावा? भोजनाचा. पण शिस्तीच्या बाबतीमध्ये विद्यार्थी चुकला की तिथेच त्याचं ताडण केलं पाहिजे. ते मारुती बाबांकडे भोजनाची व्यवस्था संस्थेतली असायची. आता 100 लोकांचा स्वयंपाक केला आणि ज्या वेळेला 200 आले, हे आळंदीचं वैभव आहे बरं. हां, सुरुवातीला 7 ते 9 कीर्तन असेल तर कळतच नाही की लोक किती येणार आहे. 8:45 9:15 कळतं की बाहेरसुद्धा एवढे लोक ऐकायला होते. असो, ऐकायला होते ते बाहेरसुद्धा. काय ऐकायला होते? ज्ञानदेव तुकाराम कधी होतं हे ऐकायला तयार होते. असो, तो विषय सोडून द्या. आता 100 लोकांचा स्वयंपाक केला, 200 आले तर थोडासा स्वयंपाक वाढवायला वेळ लागतो. मग आता या सर्वांना तर आपण काही पाठवून देऊ शकत नाही. मारुती बाबांनी एक युक्ती लावली. ते म्हणले, ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीचे माळ आहे ते पहिल्या पंक्तीला बसायला या. मग त्याचे ते 50 माणसं खाली बसले, कारण ते माळकरी नव्हतेच ना. म्हणून गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी बरं, पहिल्या पंक्ती जागा मिळते. मग ते 150 लोक आले, अजूनही 50 शिल्लकच आहे की नाही. ते म्हणले, यापैकी ज्यांचा हरिपाठ पाठ असेल ते पुढं या. 125 लोक पुढं आले. आणखीन 25 थोडे वाढलेलेच होते. यापैकी 15 वाद्य ज्याचा पाठ असेल गीतेचा ते पुढं या. बरोबर 100 आले. याला परिशेष न्याय असं म्हणतात. लक्षण केलं की नाही? तुळशीची माळ, हरिपाठाची पाठाची आवृत्ती, भगवद्गीतेचा 15वा अध्याय पाठ, हे व्यावृत्त करणारे लक्षण आहे. आणि यांची व्यावृत्ती झाली की परिशेष न्यायाने फक्त एखादा शिल्लक राहतो. तसं 10व्या क्रमांकाच्या ओळीमध्ये परिशेष न्यायाच्या माध्यमातून फक्त एक भक्त शिल्लक ठेवला आणि त्याचा विचार येत असताना मग ज्ञानोबारा म्हणतात, मग चौथियाच्या ठाई. हे चौथियाचे म्हणजे 4थं वर्ष नाही बरं. बऱ्याचदा आपण ही ओवी घेत असताना त्या पहिल्या वर्षामध्ये विद्यार्थी भांडारकारामध्ये मग्न असतो, त्याला वेळच भेटत नाही धातू आणि शब्द घोकायला. 2ऱ्या वर्षामध्ये विचारसागरण भगवद्गीतेचा अन्वय असतो. 3ऱ्या वर्षामध्ये पंचदशी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा लागतो आणि 4थ्या वर्षात आला की झाला कीर्तनकार. मग 4थियाच्या ठाई. काहीचे म्हणजे अभ्यासच करायचा नाही असा अर्थ नका घेऊ बरं या ओळीचा. इथे 4था शब्द जो आला आहे तो आला आहे ज्ञानी नावाचा 4था भक्त. आणि त्या 4थ्या भक्ताचा विचार आहे, 4थियाच्या ठाई काहीच करणे नाही. काहीच म्हणजे काय? काहीच करत नाही का तो आळशी असतो असा अर्थ नाही बरं. ते का सुरुवातीला माणसानं तपस्वी राहतात आणि तपाने सिद्धी प्राप्त झाली की आळशी होता. आळशी किंवा विलाशी होतात. म्हणून दोन्ही प्रकारचं जीवन साधकाला खूप घातक आहे. एक आळशी आणि दुसरं विलासी जीवन. भोगाची अत्यधिकता असेल तर विलासी होतो आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये अरुची असेल तर आळशी होतो. हे दोन्ही घातक आहे. म्हणून विलासी जीवन नसावं म्हणून आपल्याकडे जी पद्धती आहे ना मधुकरी मागण्याची, विलासाचा त्याग आहे. आणि अभ्यासाच्या बाबतीमध्ये सकाळीच उठावं, हे आळसाचा परित्याग करावा यासाठी हे नियम आहे. म्हणजे सगळेच नियम चांगलेच आहे त्यासाठी. म्हणून आळशी आणि विलासी व्यक्ती, आपण म्हणतो काळ बदलला आता सोयीसुविधा पाहिजे नाही. विद्यार्थ्याला सुख नकोच. विद्यार्थीनं कुत सुखम सुखार्थीनं कुतो विद्या. विद्यार्थी असेल त्याला सुख नसावं आणि सुखार्थी असेल तर त्याला विद्या प्राप्त होत नाही. विद्या प्राप्तीसाठी एक जिद्द लागते बघा. आणि त्या जिद्द असेल, चिकाटी धैर्य असेल तर मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी राहू शकतो. म्हणून प्रतिकूलता विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये खूप चांगली आहे. जुन्या काळातले तुम्ही उदाहरण पाहा ना. गुरुकुलामध्ये गरीब जरी असेल तरी त्याला तीच कामं करावी लागायची आणि एखादा राजकुमार जरी आला तरी त्याला तीच कामं करावी लागायची. गुरुकुलामध्ये सगळ्यांकरता समानता. तुम्हाला मी राजाचा मुलगा आहे तरीसुद्धा जंगलात जाऊन लाकडं घेऊन ये, ही त्याची सेवा असायची.
म्हणून चौथी याच्या ठाई हे काहीची करणे म्हणजे तो काय आळसामध्ये राहतो असा अर्थ नाही घ्यायचा. काहीची करणे नाही म्हणजे आर्त जे करतो, जिज्ञासू भक्त जे करतो, अर्थार्थी भक्त जे करतो, या सगळ्यांची जी जी कर्म असतात ना, त्या कर्माच्या बाबतीतलं एकही कर्म त्याला करायची गरज नाही. काहीची करणे नाही म्हणजे त्याच्या जीवनामध्ये संकट आलं तर संकटाच्या निमित्ताने तो देवाचा धावा नाही करत. जिज्ञासा त्याची पूर्ती झालेलीच आहे, त्यामुळे जिज्ञासासाठी तो प्रयत्न करत नाही. आणि अर्थकामनाही त्याच्या मनात नाही, म्हणून अर्थप्राप्तीचे सुद्धा तो प्रयत्न करत नाही. तुकोबारांच्या जीवनातले सगळे उदाहरणं तुम्ही पहा ना. तुकोबारायांना अनाहत म्हणजे अनाहूत म्हणतात. अनाहूत म्हणजे आवाहन न करता सुद्धा, आवाहन नाही केलेलं किंवा कोणाला विनंतीसुद्धा नाही केलेली, त्याला अयाचित वृत्ती असं म्हणतात. याचना पण नाही केली. अयाचित वृत्तीने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःहून नजराणा पाठवला. बरं, तो त्या काळातला नजराणा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवला. त्या इतिहासातला एक भाव सांगून जातो. बरं, इतिहासातल्या 2 गोष्टी आहे. भक्त कसा असावा आणि राजा कसा असावा. राजा असा असावा की त्यांनी आपल्या राज्यातल्या साधू संतांना मागण्याची गरज न पडता अगोदर द्रव्य धाडावं, इतकं राजाचं बारीक लक्ष असावं साधू संतावर. इतकं लक्ष हे जाणत्या राजाचं लक्षण आहे. आणि भक्ताचं लक्षण असं आहे, राजाने जरी पाठवलं तरी घ्यायचं नाही. 2 प्रकारचे लक्षण आहे. राजा स्वतःहून पाठवतो तरी पण जगद्गुरू तुकोबाराय घेत नाही. आम्हाला एकच आवडतं म्हणे, व्रत करा एकादशी. आम्हाला प्रसन्न करायचं असेल तर कंठे मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. हल्लीच्या राजाला आपण सांगू शकतो का असं? एखाद्या मंत्र्याला तरी सांगू शकतो का आपण? आपल्या गावातल्या सरपंचाला नाही सांगू शकत, मंत्रीला लांब राहिला. पण जाणत्या राजाचं लक्षण आहे. अर्थप्राप्तीसाठी प्रयत्न नाही. किंवा आपल्या जीवनामध्ये दुष्काळासारखं संकट आलं आहे, पण त्या दुष्काळातून देवाने निवारण करावं यासाठी सुद्धा प्रार्थना आहे. उलट बरे झाले देवा, निघाले दिवाळी, बरे या दुष्काळी पीडा केली. म्हणजे अर्थार्थी जिज्ञासू या भक्तांच्या जीवनामध्ये जी जी आपल्याला कर्माची असणारी संगती दिसते, त्यापैकी हा भक्त एकही कर्म करत नाही. किंबहुना पुढे जाऊन सांगायचं ठरलं तर त्याला शास्त्रसुद्धा आता काही विधान सांगत नाही. शास्त्राचा तो विधी किंकार नाही, पण तरीसुद्धा पूर्वसंस्काराचा छंद असल्यामुळे तो बरोबर भक्ती आपल्या जीवनामध्ये करत असतो. शास्त्र त्याला काही कर्तव्य कर्म सांगत नाही, कारण तो ज्ञानी भक्त आहे. आणि या जीवनामध्ये मनुष्य देहामध्ये आल्यानंतर परमात्म स्वरूपाचं आत्मत्वाने ज्याला ज्ञान प्राप्त झालं, त्याला आता जीवनातली कृतकृत्यता आहे. काही प्राप्तव्य नाही, ज्ञातव्य नाही, भोक्तव्य नाही, त्यामुळे कर्तव्यसुद्धा नाही. कर्तव्य म्हणजे कर्माचा संबंध. कर्माचा संबंध कधी असतो? काही प्राप्तव्य असेल तर. कर्तव्य केलं की भोगावं लागतं म्हणजे भोक्तव्य आहे. आणि काहीतरी जाणण्याची इच्छा त्याला ज्ञातव्य असं म्हणतात. जिथं ज्ञातव्य नाही तर कर्तव्याला काय जागा असेल? ते एक उपनिषदातलं एक प्रमाण आहे. ज्ञानामृतेन तृप्तश्च कृतकृत्यश्च योगिनः नैवास्ति किंचित कर्तव्यम अस्ति चेत न स तत्वविद असं म्हटलं आहे. जो ज्ञान अमृताने तृप्त झालेला आहे, जे करायला पाहिजे ते त्याने केलेलं आहे, आता तो महात्मा तृप्त झाला. शास्त्रही त्याला काही कर्तव्य सांगत नाही. आणि जर त्याला कर्तव्य असेल तर तो तत्ववेत्ता अजून झालेलाच नाही. म्हणजे खऱ्या ज्ञानी पुरुषाला, तत्वाचं ज्याला आत्मत्वाने ज्ञान झालं, अशा तत्ववेत्याला कर्तव्य कर्म नसतं. हे जरी खरं असेल, म्हणजे तो ज्ञानी झालेला असेल, तरी पण त्याला 2 भूमिकेमध्ये मात्र कर्तव्य आहे. बरं, एक, त्याला पाहून सगळे सामान्य लोक आचरण करतात म्हणून देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य असे उरले स्वतः लागी नाही. कर्तव्य असे उरले लोका लागी, तया लोकसंग्रहा लागी. त्याला लोकसंग्रह करता तो कर्म करतो असतो, पण जरी त्याने कर्म केलं तर कर्मबंध अंगी वाजेल ना, म्हणून लोकसंग्रह करता तो कर्म करू शकतो. हा ज्ञानी भक्त आहे. आणि दुसरा भाव आहे, मनी भक्तीची आवडी जर असेल
तर मग माझी जीवीच्या आवडी पंढरपुराने न गुडी, जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन, तरी देवतीर्थ भजन न सांडिती. म्हणजे भक्ती करता तो कर्तव्य कर्म करू शकतो किंवा बाकीच्या लोकांना सन्मार्ग आपल्या आचरणातून दाखवावा यासाठी भक्ती करू शकतो. नाहीतर जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपुल्या हाती, रेगाला भक्तिपंथी जगा देतो. पुरुषार्थ सिद्धी म्हणजे काय? धर्म अर्थ काम आणि मोक्ष यापैकी मोक्ष एव परमपुरुषार्थ ही चौथी असणारी सिद्धी आपल्या हातामध्ये घेतो. जगाला प्रदान करायचं आहे पण भक्तीच्या मार्गाने निघतो. म्हणजे असा जो ज्ञानी महात्मा आहे, जो ज्ञानी भक्त आहे, त्याच्या जीवनामध्ये शास्त्र दृष्टिकोनातून स्वतःच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचं कर्तव्य कर्म राहिलेलं नसतं. हे जरी खरं असलं तरी पण तो लोकसंग्रहासाठी किंवा आपले संस्काराची जी आवड आहे त्यासाठी मात्र तो भक्ती करू शकतो. म्हणून त्याने जर भक्ती केली ज्ञानी महात्म्याने तर त्याच्यामध्ये ज्ञानात काही न्यूनता येत नाही बरं. नाहीतर काही लोक म्हणतात का हो तुम्ही तर ज्ञानी आणि तुम्ही तर पंढरीची वारी करतात, अडचण काय आहे? ज्ञानी महात्म्याने वारी केली तर अडचण काय आहे? उलट असंही ज्ञानी महात्म्याने राज्य चालवलं तरी अडचण नाही. जनकाधिकाने राज्य केलं आहे, प्रभू रामचंद्र भगवान श्रीकृष्ण यांनी राज्य केलं आहे. प्रारब्ध असतं ते, एखाद्याचं राज्य चालवण्याचं प्रारब्ध आहे तर शुकाचार्यांसारखं वनात राहण्याचं काहीच प्रारब्ध आहे. ज्ञानी पुरुषाच्या प्रारब्धामुळे त्याच्या ज्ञानात काही न्यूनता येत नाही. हा ज्ञानी भक्त आहे, देवाची प्रेमपूर्वक भक्ती करतो म्हणून भक्त आहे आणि स्वस्वरूपाचं संशय विपर्यरहित ज्ञान झाल्यामुळे तो ज्ञानीसुद्धा आहे. म्हणून त्याला शास्त्र कर्तव्य नाही सांगत. जसं देवळाला कळस लागला, आता बांधकाम संपलं, सोन्याचं शुद्धीकरण करत असताना 16वा कस लागला, आता कसोटी संपली किंवा गंगेला समुद्राची प्राप्ती झाली, आता तिचा प्रवाह किंवा प्रवास संपला. तसा भगवत साक्षात्कार झाला की आता त्याला कर्तव्य नाही, ज्ञातव्य नाही, प्राप्तव्य नाही आणि भोक्तव्यसुद्धा नाही. म्हणून भगवान म्हणतात मग, हा शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. हा अगोदर येत नाही, हा मगच येत असतो. मग चौथी याच्या ठाई, हा जो चौथा भक्त आहे ना, अर्थ जिज्ञासू अर्थार्थी यापैकी चौथा परिशेष न्यायाने ज्ञानी भक्त, त्याच्या ठिकाणी काहीच करणे नाही. कोणत्याच प्रकारचं कर्तव्य कर्म त्याला करणं शिल्लक राहत नाही. जे करायला पाहिजे कृतम कृत्यम, जे करायला पाहिजे, जे कृतम आहे ते त्याने केलेलंच आहे. त्यामुळे आता त्याला कृतकृत्यता प्राप्त झाली. म्हणून भगवान म्हणतात मनोनी भक्त एक पाही ज्ञानी याजो, तैसी क्रिया किरणस आहे. तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाचे जोगे नव्हे बोलायसे. गुरुवारे डॉक्टर बाबा इथं थांबतात बरं ही ओवी म्हणताना. तैसी क्रिया किरणस आहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाचे जोगे स्वल्पविराम नव्हे बोलायचे. नाहीतर ओवीमध्ये थांबायचं कुठं म्हणताना नव्हेपाशी थांबायचं आहे. तैसी क्रिया किरणस आहे, तरी अद्वैती भक्ती आहे, हे अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. पण अर्थ करत असताना अनुभवाची जोगे नव्हे बोलायचे. या गोष्टी बोलण्यासारख्या नाही, या अनुभव घेण्यासारख्याच आहे. आणि ज्याला अनुभव आला तो काही सांगू शकत नाही. काही अनुभव हे सांगता येत नसतात, फक्त ते अनुभव घेण्यासारखेच असतात. मुक्या असणाऱ्या पुरुषाने साखर खाल्ली आणि त्याला साखर नव्हती म्हणूनच त्याने खाल्ली. त्याला विचारलं कशी लागली? गोड लागली. गोड लागे परी सांगताची नये. गोड लागता आहे, मुका स्वाद नवत, तसा हा अनुभव आहे. अद्वैतामध्ये क्रिया तर नाही पण भक्ती मात्र घडू शकते. हे कोण सांगू शकतं? जे अद्वैत स्वरूपाला प्राप्त झाले आणि भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम, असं कल्पित द्वैताचा अंगीकार करून स्वरूपामध्ये बिघाड न होताही आपल्या सुस्वरूपाचा आनंद कल्पित उपास्य देवताच्या आणि उपासकाच्या भूमिकेतून ग्रहण करतात. हा अनुभव त्यांचा आहे. बाकीच्यांनी मात्र हा अनुभव घेतल्यानंतर सांगावा तरी सांगता येणार नाही. अनुभवाची जोगे चकाराने सांगितलंय नवे बोलायचे. संकल्प केल्याविन सहज होत असे मदर्पण, हे चौथे भक्तीचे लक्षण.
ते अतर्क्य भजन पै माझे. अतर्क्य भजन पै माझे. भागवतामध्ये आलेली ओवी आहे. संकल्प करावा लागत नाही हां. नाहीतर मला हे देवाला अर्पण करायचं आहे असा पहिल्यांदा मला संकल्प व्हावा लागतो. संकल्प मनामध्ये झाला की मग त्या क्रिया हातामध्ये प्रगट होतात. पण या भक्ताचं हे लक्षण आहे, संकल्पा वाचून जे जे तो काही करतो ते भगवत स्वरूपाला अर्पण होतं. संकल्पा वाचून जिथं मनाच्या संकल्पाचं साह्यसुद्धा नाही, असं संकल्पा वाचून भगवंताला कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वानुसृत स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामी किंवा करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयेत्तत्. हे सगळं समर्पण होत आहे. हे चौथ्या भक्तीचं लक्षण आहे. आणि तर्काने मात्र ही गोष्ट सांगण्यासारखी नाही. हे अतर्क्य भजन आहे. जी जेथ करणे तेची पूजा बोलणे तो जप माझा जे देखणे ते अधोक्षजा दर्शन ओझा होत असे. ही चौथी भक्ती ज्याला प्राप्त झाली की नाही, त्या भक्ताने बडबड केली तर देवाचं स्तवन आहे. तो हाताने कर्म करू लागला की देवाची पूजा आहे. तो कोणत्याही पदार्थाला पाहू लागला की देवाचं दर्शन आहे. का बरं? जो पदार्थाला पाहतो की नाही, तर तो पदार्थाला न पाहता त्या पदार्थाचं अधिष्ठान उपहित चैतन्य त्याला पाहतो. म्हणून ते पदार्थाला पाहताना सुद्धा त्याला देवाचं दर्शन होतं. कधीतरी आपण दृष्टांत पाहिला आहे. दृष्टांत थोडासा न्यून आहे, पण त्यातला भाव मात्र फार चांगला आहे. एक महात्मा रस्त्याने चालले. जवळ शिष्य भरपूर होते, भाविकही होते. रस्त्यात ते अचानक थांबले. थांबल्यानंतर त्यांचं लक्ष एका माडीवर गेलं. तर त्या माडीमध्ये असणाऱ्या जो काही समोरचा भाग आहे, त्या खिडकीमध्ये एक सुंदर असणारी स्त्री आपले केस विंचरत होती. स्नान झालेलं आणि सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ते केस विंचरत होते. तर महात्म्याला पुढं प्रवचनाला जायचं होतं. सहज त्यांचं लक्ष गेलं आणि त्याने स्त्रीकडे एकटक पाहिलं. आता ते 5-10 मिनटाचा वेळ गेला तर काही नाही, पण अर्धा तास पाहतच बसले. बाकीच्या लोकांचं म्हणजे कुजबूज सुरू झाली. ते म्हणे आपण प्रवचन चुकीचं आयोजित केलं काय म्हणे. आणि कसं काय? अहो म्हणे इथंच थांबले. आणि मग एका शिष्याने विचारलं, गुरुजी तुमच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू हो राहिली तर थांबणं चांगलं नाही, काय पाहता? ते म्हणे ही स्त्री जर एवढी सुंदर असेल तर हिला तयार करणारा माझा परमात्मा किती सुंदर असेल, तर त्याच्या सौंदर्याचं मी अनुमान करतो आहे. म्हणजे त्यांनी पाहिला होता पदार्थ आणि त्यांची दृष्टी कुठपर्यंत गेली? देवापर्यंत. म्हणून एवम तो बोलले ते स्तवन, तो देखे ते दर्शन, अद्वयामज गमन तो चाले त्याची. तो चालू लागला की यात्रा होते. आपली यात्रासुद्धा यात्रा होत नाही. आपली यात्रा का होत नाही? कारण आपण वाटप केंद्राला जास्त भेट देतो ना. यात्रा होईल कशी? आपल्याकडं जाताना काही ओझं नसतं. पंढरपुराला जाईपर्यंत ओझं होतं एवढं की ते गावाकडं वाटलं तरी संपत नाही एवढं ओझं. यात्रेत यात्रा होत नाही. आणि तो जे चालणे ते यात्रा माझी वा जे भक्षितो मजची भजी त्याची निद्रा ते समाधी ऐसा मज माझी भजत असे. तो महात्मा झोपला तर त्याची ती समाधी आहे. तो चालला तर यात्रा आहे. त्याने जर जेवण केलं हा देवाला नैवेद्य अर्पण करणं आहे. तो बोलू लागला की स्तवन आहे. काय भक्ती? सहज भक्ती आहे. म्हणून चौथी भक्ती जो करतो तो करी ते तोली पूजा, तो कल्पी तो जप माझा, तो निजे तेची कपे ध्वजा समाधी माझी. म्हणून असा ज्ञानी भक्त ज्या साधकाला भेटला की नाही जीवनामध्ये, त्या भक्ताचं पूर्ण कल्याण आहे, पूर्ण. आणि त्या महात्म्याच्या मनात जरी आला नुसता संकल्प यांचं कल्याण व्हावं तरी कल्याण होऊन जातं. जीवनमुक्ती विवेक नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये असं आलं आहे, आपल्याला कळो किंवा न कळो तरीसुद्धा आपण महात्म्यांच्या समोर गेलं पाहिजे. व योग वाशिष्ठामध्ये पण असं प्रमाण आहे, सदा संतो बिगंतव्यः, सदा संतो बिगंतव्यः यद्यपि उपदिशन्ति न याही स्वैरकथास्तेषां उपदेशा भवन्ति ताः. सदा संतांच्या जवळ आपण गेलं पाहिजे. भले थोडंसं अतिशयोक्तीने सांगतो बरं, भले आपल्याला एखाद्या पाठामध्ये झोप लागत असेल तरी पाठाला गेलं पाहिजे. कारण का? पाठाला झोप लागणं हे आपल्या शारीरिक क्षमतेवर अवलंबून आहे. रात्री नाही आराम झाला, आहार चुकीचा घेतला किंवा विषय क्लिष्ट असला तर झोप लागू शकते.
पण तरीसुद्धा पाठाला का यावं? कारण पाठाला येण्याचं पुण्य फार मोठं आहे आणि त्या पुण्याचा संग्रह जर फार मोठा झाला तर तेच पुण्य आपल्याला पाठाच्या रुचीकरता कारण ठरतं. म्हणून झोप जरी आली तरी पाठाला आलंच पाहिजे. हे वाक्य ऐकून उद्या वळकटे आणू नका. फक्त त्याचं तात्पर्य लक्षात घ्या. नाही तर सांगितलं आहे पाठामध्ये आणि मग माझ्या वळकटीशिवाय मला झोपच लागत नाही, कारण ते माझं सिद्ध आसन आहे, असं काही कोणी करू नका. तात्पर्य लक्षात घ्या. बरं, तात्पर्य लक्षात घ्या. तो महात्मा झोपला सदा संतांच्या जवळ का गेलं पाहिजे? ज्या त्यांच्या स्वैर गप्पासुद्धा उपदेश करत असतात. याही स्वैर कथा तेषां उपदेशा भवन्तिताः. ब्रह्मवेत्याची दृष्टी जरी पडली की नाही तर आदम पुरुषाचा उद्धार होत असतो. म्हणून सदा संतांच्या तया दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष आहे. एक आंधळा दररोज दर्शनाला जायचा देवाच्या, दररोज. बरं, जात असताना असं जात नसायचं, मागच्या लोकाला तुडून पुढं जायचा. काही काही लोकाला डोळस असतानाही त्या सवयी आहे. एवढी घाई काय माहीत मंदिरात गेल्यानंतर, लयच घाई आहे. सवय लागली मागून जायचं, पुढं लोकांना तुडो दर्शन करायचं. त्यांना असं वाटतं दर्शन झालं म्हणजे आपला आजचा देवावरचं कर्ज संपलं आपलं आजचं. देवाला सांगितलं की आलो दर्शन, आणि काही नाही बघा, निवांत गप्पा मारतात बाहेर आल्यानंतर, काही नाही करत. एवढी घाई कशाला करतात काय माहिती. खरं तर आहे ना, ज्ञानोबारायांच्या मंदिरात किंवा कोणत्याही मंदिरामध्ये ना सर्वांना समान नागरी कायदा पाहिजे. कोणीही येऊ द्या, समान पाहिजे. नाही तर मग श्रीमंत आला तर त्याला दर्शन लवकर, ओळख असली का त्याला दर्शन लवकर, आणि सामान्य लोक काय भक्त नाही का? सगळ्याला न्याय समान पाहिजे. ज्ञानोबा हे व्यवस्थापनाने लक्षात घेतलं पाहिजे. बाकीचे लोक 2-2 तास उभा राहतात आणि काही लोक 20 मिनटात 10 मिनटात दर्शन करतात. जे लवकर दर्शन करतात ना त्यांना दर्शनात समाधान नाही होत बघा, कारण पलीकडच्या लोकांनी वेळ दिलेला असतो. याच्यातही लाईट का गेली काय माहिती. सगळ्यांना मात्र हे समान पाहिजे बघा, समान. असो घाई करतात काही काही लोक. हा, ते आंधळा घाई करायचा, त्याने घाई केली. बाकीचे लोक म्हणाले की तो अरे तुला काही दिसत नाही, काही नाही, लोकांना तुडून पुढं जातो, काय तुला काय दिसतं म्हणे. तो म्हणला हे बघा, मला देव दिसत नाही खरं आहे, पण देवाला मी दिसतो ना दररोज येतोय म्हणून, पण देवाची दृष्टी माझ्यावर पडावी म्हणून मी पुढं येतो आहे. म्हणून घाई करणारे लोक कदाचित यामुळे पुढं जातात काय माहिती. मग चौथी याच्या ठाई काहीच करणे नाही, मनोनी भक्त एक पाही ज्ञान याजो. चौथा जो भक्त आहे त्याला कोणतं कर्तव्य कर्म नाही, पण तरीसुद्धा भगवान म्हणतात तो माझ्यावर प्रेमपूर्वक माझे अवलोकन, यात्रा, स्तवन, दर्शन हे सगळे कर्म तो करतो. मनोनी भक्त एक पाही. म्हणून खरा भक्त कोण आहे? जो ज्ञानिया, तोच माझा खरा भक्त आहे. का बरं? त्याला कर्तव्य कर्मच कोणतं राहिलं नाही. शास्त्र जर त्याला विधान सांगत नाही, पण असं करतानाही तो कर्तव्य कर्म करत असेल, तर म्हणून भक्त एक, या 4 भक्तापैकी खरा एकच भक्त आहे की जो ज्ञानी हा माझा भक्त. हा झाला विचार. मग तो खरा भक्त का आणि ज्ञानी का? त्याचं कारण ज्ञानोबाऱ्या पुढे सांगतात. जे हा शब्द कारणवाचक आहे. बरं, जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे, जे नाम कारण की तया ज्ञानाचे नि प्रकाशे, फिटले भेदाचे कडवसे. एक दुसरा पाठ आहे फार चांगला, भेदाभेदांचे कडवसे, मग मीच झाला समरसे आणि भक्तही तेवीची. हा पण पाठ चांगला आहे. बरं, कोणत्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे हा भेदाभेदांचे? बाबांच्या पण आहे ना. हां, बाबांनी पण हा पाठ घेतलेला आहे. सगळेच पाठ चांगले आहे. आणि भेदाचे कडवशे हाही अपेक्षित आहे, आणि भेदाभेदांचे कडवशे हाही सरस पाठ आहे. ज्याच्यातून अपूर्व अर्थाची निष्पत्ती होते की नाही, तर तो पाठ स्वीकार केला. अपूर्व म्हणजे जो कधी आपण ऐकला नसतो असा अर्थ जर निष्पन्न होत असेल तर तो पाठ घेतला पाहिजे. म्हणजे मागचा पाठ खोडून टाकायचा असं त्याचा अर्थ नाही. बरं, असा अर्थ नाही. चिंतनात भर पडते असा अर्थ घ्यायचा त्याचा. जे तया ज्ञानाचे नि प्रकाशे, तो ज्ञानी भक्त आहे ना, मग त्याच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आलेला आहे. आणि प्रकाशाचं काम आहे, सूर्याचा उदय झाला की सूर्यप्रकाशाचं काम आहे अंधाराची निवृत्ती करायची, अंधाराला बाजूला सारायचं. लौकिक असणारा जो सूर्य असेल की नाही, तो फक्त लौकिकातला अंधकार बाजूला सारतो. रवी दीप हिरा दाविती देखणे इथपर्यंत समर्थ आहे. पण ज्ञानाचे नि प्रकाशे चित सूर्य असणारे श्री गुरु, ते जेव्हा साधकाच्या जीवनामध्ये येतात ना, तेव्हा तया चित सूर्याची निवृत्ती
आता नमोची म्हणो पुढत पुढती, किंवा जे बादका जसे स्तुती बोलाची या, आता मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जनी विकासो वंदू आता. पुढे जो अविद्या राती रुसोनिया, पुढे शब्द किती गोड आला बघा, गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया. म्हणून भेदाभेदाचे कडवशे आणखीन चांगलं आहे. जो सूर्य उदयाला आल्यानंतर जो अविद्या राती रुसोनिया, अविद्येची रात्र आहे त्या रात्रीवर तो रुसतो आणि रुसल्यानंतर अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीज्ञान, आणि त्या वृत्तीज्ञानाने निवृत्त केलेलं अनंत काळापासून असलेलं जे आत्मस्वरूपाचं अज्ञान, हे दोन्हीसुद्धा चांदणे आहे. गिळी ज्ञानाज्ञान चांदनिया, जो सुदिन करी ज्ञान या स्वबोधाचा. आणि हा जिज्ञासू असणाऱ्या साधकाला आत्मबोधाचा सुदिन प्रगट करतो. असे चित सूर्य संत असतात. असे चित सूर्य म्हणजे ज्ञान सूर्य हे आपले श्री गुरु असतात. आणि ते आपल्या जीवनामध्ये आले की जसा लौकिकातल्या सूर्यातून प्रकाश मिळतो, तसा ज्ञानरूपी असणारा हा सूर्य श्री गुरु संत यांच्यापासून आपल्याला परमात्म स्वरूपाचं किंवा आत्मस्वरूपाच्या ज्ञानाचा प्रकाश मिळतो. लौकिकातला सूर्य फक्त लौकिकातला अंधार घालवतो. अज्ञान अंधकार घालवण्याचं सामर्थ्य लौकिक सूर्यामध्ये नाही बरं. म्हणून याकरता अलौकिक अपूर्व असणारे श्री गुरु हाच सूर्य जीवनामध्ये यावा लागतो. जे तया ज्ञानाचे निप्रकाशे अहम ब्रह्मास्मी त्याकारक वृत्तीज्ञान, आणि त्या ज्ञानाचा श्री गुरुच्या मुखारविंदातून तत्वमसी महावाक्याच्या निमित्ताने गुरुकृपेच्या बळाने जेव्हा उत्तम अधिकाऱ्याला बोध प्राप्त होतो, तेव्हा ते वाक्य त्या साधकाच्या कानात गेल्यानंतर आतल्या त्याची वृत्ती आत्मस्वरूपाच्या आकाराची होते. आणि त्या वृत्तीमध्ये विशेष रूपाचा अहम ब्रह्मास्मी त्याकारक असा विशेष प्रकाश प्रगट होतो. लौकिक ते व्यवहारामध्ये असं उदाहरण आलं आहे की सूर्य आणि सूर्याच्या समोर सूर्यकांत नावाचा मणी आला की सूर्याचं किरण मिळाल्याबरोबर त्या सूर्यकांत नावाचा जो मणी आहे त्याच्यातून आपोआप ठिणग्या बाहेर पडतात. आपण जर गारगोटी एकमेकावर घर्षण केली तर त्यातून ठिणगी प्रगट होते. पण सूर्यकांत मण्याचा हा प्रकार नाही. किरण जरी त्याच्या अंगाला लागलं की त्याच्या अंगातून अशा ठिणग्या बाहेर पडतात. तसं श्री गुरूंच्या मुखारविंदातून महावाक्य बाहेर आलं की त्या महावाक्याच्या माध्यमातून जो उत्तम अधिकारी शिष्य आहे त्याच्या अंगामध्ये अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मच आहे, मी ब्रह्मच आहे असं विशेष प्रकारचं वृत्तीज्ञान प्रगट होतं. सामान्य ज्ञान भ्रमाला कारण असतं आणि विशेष ज्ञान जे असतं ना ते मात्र भ्रमाचं निवर्तक असतं. म्हणून जे तया ज्ञानाचे निप्रकाशे असा आत्मज्ञानाचा प्रकाश त्याला मिळाल्यामुळे परिणाम काय झाला, फिटले भेदाचे कडवसे. ज्ञानाचा आणि अज्ञानाचा विरोध असतो. आणि म्हणून ज्याला व्यापक ज्ञान प्राप्त झालं, 5व्या अध्यायामध्ये ओवी फार गोड आहे बघा. ऐसे व्यापक ज्ञान भले जयाची या हृदया गिवसीत आले, तयाची समता दृष्टी बोले विशेष काही. त्या ज्ञानी महात्म्याची समानता सांगितली आहे. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तेने शोनीचैव शोपाकेच पंडिता समदर्शिनः. त्याला कोणताच भेद आठवत नाही. हे असो संताप कैसा चंद्रन स्मरे जैसा भूती भेदने न ते तैसा ज्ञानी येते. ज्ञानीपुरुषाला कोणताच भेद नसतो. कोणताही भेद त्यांना मनामध्ये राहिला नाही. आणि भेदाचे प्रकार 4 आहे. जीव जीवाचा, जीव जडाचा, जीव ईश्वराचा, जडा जडाचा आणि जड ईश्वराचा. हे 5 प्रकारचे भेद जीवाच्या दुःखाला कारण आहे. आणि या भेदांची निवृत्ती करणं आणि शिष्याला ब्रह्मरूपाचं आत्मत्वाने ज्ञान प्राप्त करून देणं हे श्री गुरूंचं खऱ्या अर्थाने कर्तव्य आहे. जडाजडामध्ये जर भेद राहिला तर मनुष्याची भोग्यामध्ये भोग्य पदार्थामध्ये तरतम भावाची भूमिका राहते. जडच पदार्थ दोन्ही पण 2 विषय आपल्यासमोर आले जडच आहे. पण त्या 2 विषयामध्ये जर भेद असेल, वेगळीता असेल तर मनुष्याला वाटतं हा भेद कनिष्ठ आहे, हा पदार्थ कनिष्ठ आहे आणि हा पदार्थ श्रेष्ठ आहे. उदाहरण देतो लक्षात येईल. श्रीखंड तरी पदार्थच आहे आणि पिठलं तरी पदार्थच आहे की नाही. हा जडाजडाचा भेद आहे. पण जडाजडाचा भेद जर आपल्या जीवनात असेल तर पिठल्याकडे कोण पाहत याकडे असं घडतं. आणि श्रीखंडाची अपेक्षा करतो शेवटची वाळ आलीच पाहिजे. हा जडाजडाचा भेद आहे.
जड जीवाचा भेद असेल तर जीवाला वाटतं मी भोगता आहे आणि पदार्थ माझे भोग्य आहे. हे सगळे भेद दुःखालाच कारण आहे. जीव आणि ईश्वराचा जर भेद असेल ना तर जीवाला कायम वाटतं मी सामान्य अल्पज्ञ आहे आणि ईश्वर सर्वज्ञ आहे. हाही भेद ईश्वराला मान्य नाही बरं. भगवान म्हणतात अरे मला शरण येतो आहे आणि जीवत्व दशेनं राहतो आहे, या बोलण्याची लाज का वाटत नाही. मज ही शरणरी गेजे आणि जीवत्वेची अशीचे दिग बोली यानल जे प्रज्ञा केवी. म्हणून ईश्वराला सुद्धा असं वाटतं जीवाने जीवरूपाने जीवग्रंथीने राहू नये, माझ्या व्यापक स्वरूपाला प्राप्त व्हावं. म्हणून जीव ईश्वराचा, जड जीवाचा, जडा जडाचा, हे सगळ्या प्रकारचे जे भेद आहे ना, या भेदाला कारण काय असेल तर ते आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. जीवाजीवात भेद का असतो? हा जीव वेगळा, तो जीव वेगळा. अरे दोघांमध्ये पण चैतन्य एकच आहे ना. हे न कळाल्यामुळे जीवाजीवाचा भेद राहतो. जड पदार्थाचं पण अधिष्ठान चैतन्यच आहे आणि जीवाचं माझं सुद्धा अधिष्ठान चैतन्यच आहे. हे न कळाल्यामुळे जडाजडामध्ये भेद दिसतो आहे. जीवाला वाटतं माझी उपाधी माया, आपलं अविद्या आहे आणि ईश्वराची उपाधी माया आहे. हा सुद्धा भेद आला की नाही? या सगळ्या आपणची विश्वाचा हाला तरी भेदभाव सहजची गेला. मनोन द्वेष ठेला जया पुरुषा. द्वेषाला कारणीच भेदच असतो बघा. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये भेद असेल ना तर एकावर मनुष्याचा द्वेष असतो आणि दुसऱ्यावर मनुष्याची प्रीती म्हणजे राग असतो. रागद्वेषाला कारणच भेद आहे आणि भेदाला कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाला निवृत्त करणार आहे आत्मस्वरूपाचं ज्ञान. जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. रज्जूच्या अज्ञानामुळे सर्प भासला म्हणजे दोरीच्या अज्ञानामुळे सर्प भासला तर तो दोरीच्याच ज्ञानाने निवृत्त होतो. तर म्हणे नाही मी तिथं ग्रहणामध्ये मंत्राचं अनुष्ठान करणार आहे. अरे सर्प अंगावर चढेल दुसरा एखादा, तो मंत्राने जात नसतो. वाद्यांचा गजर जरी केला तरी जात नाही, कारण जे ज्याच्या अज्ञानाने भासतं ते त्याच्याच ज्ञानाने निवृत्त होतं. आत्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे जर भेद प्रतीती येत असेल तर त्या भेदाला निवारण करण्यासाठी आत्मस्वरूपाच्या ज्ञानाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून जे नामकारण तया म्हणजे त्या ज्ञानी भक्ताला ज्ञानाचे प्रकाशे फिटले भेदांचे कडवसे. आता भेद गेला तर भेद गेल्यामुळे अभेद प्राप्त झाला, पण हा सुद्धा अभेद भेदाच्या सापेक्षच आलेला आहे. दोनाच्या सापेक्ष एक असतो आणि जिथं सापेक्ष भावना असते की नाही तिथे खरं स्वरूप प्रगट होत नाही. म्हणून जसा भेद गेला तसा तो भेद अभेदाला सुद्धा घेऊन जातो. तो का म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोन. जसा भेद जावा, भेद म्हणजे वेगळी कथा, काहीतरी अपूर्वता, ज्याच्यामध्ये वेगळी कथा आहे असा भेद आहे आणि ज्याच्यामध्ये एकता आहे त्याला अभेद असं म्हणतात. ऐसेने विवेके उदो चित्ती तयासे भेद कैसा त्रि जगती देखे आपुलिया प्रतिती जगचे मुक्त. असा विवेक ज्याच्या मनामध्ये प्राप्त झाला, उपाधिकृत असणारा भेद हा तत्वतः उपहितामध्ये कोणताही भेद निर्माणच नाही करत. जमिनीमध्ये आपण 50 मडके ठेवले आणि त्या 50 मडक्यामध्ये घटामध्ये पाणी ओतलं तर प्रत्येक पाण्यामध्ये आपल्याला सूर्याचं प्रतिबिंब दिसतं आहे की नाही? मग 50 प्रतिबिंबामुळे आकाशस्थ असणाऱ्या सूर्याच्या बिंबामध्ये काही भेद होतो का? नाही होत. का? कारण जो प्रतिबिंबाचा भेद आहे ना तो घट नावाच्या उपाधीमुळे आला आणि जो उपाधिकृत भेद असतो तो स्वरूपामध्ये कधीही भेद निर्माण करत नाही. म्हणून भेदाच्या सापेक्ष असणारा अभेदसुद्धा वास्तव नाही. मग भेद आणि अभेद दोन्हींच्याही विवर्जित आहे, ते आपलं खरं स्वरूप आहे. ज्ञान असं व्हावं की त्याच्यामध्ये भेद तर जावा पण भेदाच्या सापेक्ष आलेला अभेदसुद्धा निघून जावा. म्हणून फिटले भेदाभेदाचे कडवसे. कडवसे म्हणजे अंधकार. आणि खरं जे ज्ञान असतं की नाही ते खरं ज्ञान जेव्हा अज्ञानाला निवृत्त करतं की नाही तेव्हा ते स्वतःही निवृत्त होत असतं. वैद्यकीय शास्त्रामध्ये रसायन नावाचं औषध असतं. औषधाचे काही प्रकार आहे. काढा वेगळा, चूर्ण वेगळं, आसव नावाचं औषध वेगळं. अनेक वनस्पती भिजत ठेवायच्या आणि मग त्याचा अर्क काढायचा तर त्याला आसव म्हणतात. लोहासव किंवा जंबूक आसव, जांभळाचा आसव काढायचा
त्याचे प्रकार असतात. त्या वनस्पती कुजत ठेवायच्या, हे प्रकार आहे. तसं एक रसायन नावाचं औषध आहे आणि ते सकाळी घ्यायचं असतं. कारण सकाळी आपल्या दिवसाची सुरुवात त्याला रसकाळ असं म्हणतात. आणि त्या रसकाळामध्ये जर आपण औषध घेतलं कोणतंही ना, आपल्याकडे आयुर्वेदातले औषधं उपवाशीपोटी काय घ्यायचे असतात, कारण तो रसकाळ आहे. आणि रस धातू पुष्ट झाला की सगळे धातू पुष्ट होतात. म्हणून ते काही रसायन औषध असतात, पण ते खरं जे रस औषध असतं की नाही, ते रोगाला घालवतं आणि स्वतःही शरीरातून निघून जातं. ते निघूनच गेलं पाहिजे. जर ते शरीरामध्ये राहिलं तर दुसरे पुन्हा हानी होऊ शकते. जैसे रसौषध खरे आपुले काज करुणी पुरे, आपणही नुरे तैसे होत असे, तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपणही वस्तू देऊन गेले, ऐसे जाण नेविन उरले जाण तेजे, ते खरं ज्ञान आहे. किंवा ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात ना, का पोराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसे. मग समाप्ती कशाची होते? जर कापराला अग्नी लावला तर तो अग्नी कापराला जाळतो आणि स्वतः 2-4 दिवस मुक्काम करतो का? नाही. जेव्हा कापूर संपला तेव्हा अग्नीही निघून जातो, तो खरा अग्नी. मग आगी लागेली या कापुरा, का जळी ना वैश्वानरा, उरणे नाही विराज या परी, तैसे मूळ बीज अविद्या खाये, ते ज्ञानही जै सांडून जाये, बुडून जाये, जे कोणी एकी अशा दशा आहे, ते वस्तू गामी. अशी 15व्या अध्यायातली ओवी आहे. जसं अग्नी लागल्यानंतर काजळी राहत नाही आणि वैश्वार म्हणजे अग्नी राहत नाही, कापराला संपून गेल्यानंतर संपला विषय. तसं अर्जुना, जेव्हा मूळ बीज असणारचे अज्ञान त्याला खाऊन टाकणारं वृत्तीज्ञान म्हणजे अहम ब्रह्मास्मी वृत्तीज्ञान, ते ज्ञानही जेव्हा स्वरूपामध्ये बुडून जातं तेव्हा शुद्ध स्वरूप शिल्लक राहतं. म्हणतात जे तया ज्ञानाचे निप्रकाशे, खरं ज्ञान असं आहे. आणि खरं ज्ञान होणं दुर्मिळ असतं. ते ज्याला झालं स महात्मा सुदुर्लभ, हा तो महात्मा दुर्लभ आहे. म्हणजे तया ज्ञानाचे निप्रकाशे, फिटले भेदा भेदांचे कडवसे, मग मीच झाला समरसे. समरसे म्हणजे एक रूप होऊन मत स्वरूपाला तो प्राप्त झाला. मग स्वरूपाला जरी प्राप्त झाला तरी पण ऐक्यामध्ये भक्ती मात्र मोडत नाही बरं. हा मात्र ज्ञानी भक्ताचा विशेष आहे. म्हणजे मीची झाला समरसे हा ज्ञानी आहे, पण ज्ञानी झाला म्हणजे भक्तीमध्ये खंड नाही पडत आणि भक्तही तेवीची. म्हणजे एका व्यक्तीच्या अंतकरणामध्ये 2 गोष्टी राहू शकतात. तो ज्ञानीही राहू शकतो आणि भक्तही राहू शकतो. फक्त जे अज्ञानी असतात ना, त्यांना असं वाटतं भक्त झाला म्हणजे त्याला ज्ञान नसतं आणि ज्ञान झाला म्हणजे भक्ती करत नाही असं त्यांना वाटतं. पण खरा भक्त हा ज्ञानीच असतो किंवा खरा ज्ञानी हा भक्तच होत असतो. मग मीची होणे पांडवा, करीते माझी सेवा, परी नव लावतो सांगावा, असे ऐक. मीच होतात आणि माझी सेवा करतात, हे आश्चर्य आहे अर्जुना. पण हे आश्चर्यसुद्धा सांगण्यासारखं आहे. मग त्यांच्या भक्तीचा विचार कुठं आला? सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रताः, नमस्यंतस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. ज्ञानी भक्ताच्या ठिकाणी भेदही नाही आणि तत्सापेक्ष अभेदही राहत नाही. भागवतामध्ये ओवी आली बघा, मज पूर्वी द्वैतसंग होता, तो जाऊनी निसंग झालो आता, या समूळ दोन्ही मिथ्या वार्ता, विनिर्मुक्तता पावलो. काय शब्द आहे नाथ महाराजांचा. भागवतामध्ये शब्द आला वि उपसर्गाचा आहे, नि उपसर्गाचा आहे आणि मुक्त शब्द आला. मुक्त म्हणजे मोकळा, निर्मुक्त म्हणजे निशेष मोकळा आणि विनिर्मुक्त म्हणजे विशेष निशेष असा तो मोकळा झाला आहे. म्हणजे मला पूर्वी द्वैतसंग होता, तो जाऊन आता मी निसंग झालो. या दोन्हीसुद्धा गोष्टी मिथ्या अर्थ आहे, मिथ्याच आहे. विनिर्मुक्तता पावलो, याला खरी मुक्तता असं म्हणतात, त्याला मी प्राप्त झालो. मग ज्ञानी पुरुषाला कोणता भेद राहत नसतो. सर्वांना उदाहरण माहिती आहे. ज्ञानोबा पैठणला गेले आणि पैठणला गेल्यानंतर त्यांनी सामान्य निर्णय दिला की तीव्र अनुतापे करावे भजन, गोश्व खर श्वान वंदून या. आपण अनुतापपूर्वक भक्ती करावी एवढीच तुम्हाला आज्ञा आहे. पण काही जणांनी नावाची चेष्टा केली. नाव तर फार चांगलं आहे म्हणे, पाणी वाहणारा तो पलीकडचा रेडासुद्धा, त्यालासुद्धा ज्ञान आहे असं म्हणतात. आणि तुमचं ज्ञानदेव हे नाव आहे. ज्ञानोबा म्हणल्या नावामध्ये समानता यात नवल नाही, आमच्या स्वरूपामध्ये पण समानता आहे. ज्ञानदेव म्हणे
तोही माझा आत्मा वेगळी का आम्हा तया नाही. पुढचा इतिहास आपल्याला माहिती आहे. ज्ञानी पुरुषाला सगळीकडे आपल्या आत्मत्वाचीच प्रतीती येत असल्यामुळे फिटले भेदाचे कडवसे. मग मीच झाला. मग म्हणजे केव्हा? जेव्हा ईश्वरामध्ये असणारा आणि जीवामध्ये असणारा माया आणि अविद्या उपाधी बाजूला जातो. या उपाधीचा अंधकार दूर झाल्यानंतर ईश्वर आणि जीव नावाचा जो भेद आहे तो भेद गेल्यानंतर मग मीच झाला. हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे बरं. जेव्हा भेदाचा अंधकार जाईल, भेदाचा अंधकार म्हणजे अविद्या जाईल, माया उपाधी जाईल, हे परमात्मा ज्ञानाने प्रगट होईल आणि एवढी सगळी प्रक्रिया झाली का मग मीच झाला. तो मीच होतो. म्हणजे काय? आता तो भक्त आणि मी ईश्वर एवढा सुद्धा द्वैताचा भाग राहत नाही. म्हणून शब्द आला मीची. चकाराने काय सांगितलं? आता तो माझा भक्त आहे आणि मी त्याचा ईश्वर, एवढा सुद्धा भेद राहिला नाही, फक्त मीच झाला. मिठाचा खडा समुद्रामध्ये गेला की तो समुद्रच होतो, एकरूप नाही, समुद्रच होतो, इतका भाव आहे. मग मीच झाला समरसे, इतक्या ऐक्यतेला प्राप्त झाला. यासाठी जीवाला स्वतःचा बाध करावा लागतो बरं. बाध झाला जीवाचा मग त्याला शिवत्वाची प्राप्ती. पण असं जरी झालं तरी प्रारब्ध शिल्लक राहिलेपर्यंत तो भक्ती करतो ना. मग मीच झाला समरसे, एक रूप होऊन माझ्याशी एकरूप एकतेला प्राप्त झाला. पण भक्त ही भूमिका मात्र मोडत नाही आणि भक्तही देवीची. त्याचप्रमाणे तो भक्तही राहतो. कसा राहतो याचा विचार आपण उद्या करू. पुंडलीकरण ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.